नमस्कार सगळ्यांना. दुपारची जेवण या चॅनलमध्ये मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आज संडे मार्केटमधून खूप साऱ्या भाज्या आणलेल्या होत्या, पण नूडल्स खायचं खूप मन झालेलं. मग सोबत आपण ग्रेव्ही मंचुरियनसुद्धा बनवूया म्हटलं, भाज्या पण आहेत घरामध्ये. नूडल्सची रेसिपी मी अगोदर शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती. आज आपण बघणार आहोत ग्रेव्ही मंचुरियन कसे बनवायचं ते. आपण जसं बाहेर खातो तसंच सेम टू सेम टेस्ट होते ह्या ग्रेव्ही मंचुरियनची आणि बनवायला खूप सोपी आहे. त्यासाठी पहिला मी एक छोटा कोबी घेतलेला आहे चिरून. चॉपरमध्ये सगळं मी बारीक चिरून घेतलं आहे, म्हणजे एक साईजचं छान कट पण होतं आहे आणि काम पण लगेच होतं आहे. हे सगळं लागणारं साहित्य आहे: आलं, लसूण, हिरवी मिरची, ढबू मिरची म्हणजे आपली शिमला मिर्च आणि 2 कांदे. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या एकत्र करून घ्यायच्या आहेत. माझ्याकडे स्प्रिंग ऑनियन होतं ना, तर ते सुद्धा मी थोडंसं घातलं असतं. त्याच्यानंतर जे आपण चॉपिंग करून ठेवलं आहे, हिरवी मिरची, आलं, लसूण, हे सगळं आपल्याला घालून चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि काळी मिरीची पावडर घातलेली आहे मी. बाकी कोणताही मसाले मी याच्यामध्ये घातलेला नाही आहे. त्याच्यानंतर मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 चमचा आटा घातलेला आहे. तुम्ही मैदा वगैरे काहीसुद्धा वापरू शकता, कोणतंही पीठ. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या, मीठ आपल्याला सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर स्प्रिंग ऑनियन असतील तर तुम्ही नक्की घाला. मला मार्केटमध्ये मिळालं नाही त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आहे. आणि याचे आपण छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. ह्या छोट्या कॅबेजमध्ये 30 बॉल्स तयार झालेले होते. एक साईडचे असे छान बॉल्स बनवून घ्यायचे आहेत आपल्याला. बॉल्स बनवून आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी. बॉल्स झाल्यानंतर तयार मी छान तेलामध्ये तळून घेतलेले आहेत. छान तळून झाल्यानंतर असे दिसतात बघा. त्याच्यानंतर मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. त्याच्यासाठी 2 ते 3 चमचे तेल घ्या. मी सगळ्या बॉल्सची आता ग्रेव्ही बनवलेली नाही आहे, किंवा जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण परत ग्रेव्ही बनवून खाऊ शकतो. गरम गरम छान होतात. सगळे बॉल्स मी तळून एवढंच घेतलेले आहेत. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, बारीक चिरलेली मिरची, कांदा आणि कॅप्सिकम छान तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे. आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चमचे व्हिनेगर घातलेलं आहे, 1 चमचा ग्रीन चिली सॉस, 1 चमचा रेड चिली सॉस, 1 चमचा सोया सॉस आणि कॉर्नफ्लॉवरच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून स्लरी मी त्याच्यामध्ये घातलेली आहे, मीठ आणि परत काळी मिरची पावडर. ग्रेव्ही आपली रेडी झालेली आहे. त्याच्यामध्ये मी हवे तितकेच बॉल्स घालून घेतलेले आहेत आणि मंचुरियन रेडी झालेली आहे. अगदी लगेच ही रेसिपी होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा आणि कशी झालेली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नूडल्सची रेसिपीसुद्धा तुम्ही बघा आणि नूडल्ससुद्धा घरी ट्राय करा, खूप सोपे आहेत बनवायला. ग्रेव्ही मंचुरियन अँड नूडल्स इज रेडी. अशाच रेसिपी मी घेऊन येत राहीन. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.